फायनली आपल्याला वासोटाचा बोट दिसलाय. सो ही गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इग्नोर दिस व्हॉइस, कारण आमच्या घराच्या समोर इथं व्याख्यान चालू आहे आणि आय एम गोईंग समवेअर. मी ट्रेकिंगला जाते. कुठे जाते ते तुम्हाला लवकरच कळेल. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. लेट्स गो. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे बॉम्ब्स. तर आम्ही इथं पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला थांबलोय आणि इथं आजी दादा ॲज युजल सगळ्यांचे फोटो काढत उभारलेले आहेत आणि इकडं पण फोटो सेशन चालू आहे गाईज. सगळ्यात छोटी मुलगी आहे ही आमच्यासोबत ट्रेक करणारी. सगळ्यात छोटी आहे ही. आमच्या गाडीला काहीतरी झालंय, ते नीट करतात आणि तोपर्यंत सगळेजण इकडं खेळत आहेत. एव्हरीवन इज प्लेइंग हिअर. ओके, चला आजी दादा कुठं चाललोय आपण? कुठं चाललोय? वासोटा जंगल ट्रेकला. तर अजून दुसरं कुठं जाणार आहे? आपण चाललोय वर्धनगड किल्ल्यावर. रविवार जाते, उद्या वासोटाला जातोय. 2 बस सोलापुरातून निघालेत बघा. इकडे एक पोरं खाली बसले पबजी खेळत. पबजी ट्रेकला काय आपण दररोज जातो. पबजी महत्त्वाचं आयुष्य आहे. येस, सगळी मंडळी बस चालू व्हायची वाट बघत आहेत. संस्कृती जपू. तर आम्ही मगाशी दंशराज खेळत होतो आणि आम्ही खूप गोंधळ घातलो म्हणून आजी दादा ओरडले. तर आता आम्ही सगळेजण ते चिमणी उड कावळा उड खेळलोय आणि आता हे चालू आहे. एवढं मारायला आहे त्याच्या हातला एक आण लागतं. लुक ॲट दिस व्ह्यू. आणि मग आता आम्ही इथं फ्रेश होणार आहे आणि मग नंतर आमचं ट्रेक स्टार्ट होणार आहे, जे की स्टार्टिंगला बोटिंगमधून असणार आहे. सो गुड मॉर्निंग. हिअर्स आर यू व्ह्यू. अँड इथं सगळ्यांना नाश्ता भेटतोय. इथं सोहम काहीतरी लिहितोय, माहित नाही काय लिहितोय. सगळ्यांचं चालू आहे. सर ब्लॉगमध्ये हाय करा. ब्लॉगमध्ये हाय करा. हां, अहो असं का करेल? चला असं सांगून आजी दादाच पहिला घेतात नाश्ता. चला आपण पण घेऊ. थँक्यू. जा तिकडं. ग बस, माझं एकच बास झालं मला. त्यांच्या घरात 2 कुत्रे आता सही सांगतात. हो एकच. कट गाईज, कट. सो गाईज, तर सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. माझा नाश्ता झालेला आहे. अँड लुक ॲट दिस व्ह्यू. गाईज, तर आता आम्ही बोटीकडे चाललो आहेत. लेट्स गो. ॲक्च्युली माझी स्टोरी सांगायची राहिलेली की मी लास्ट मिनिटला कसं रेडी झाले यायला. तर ॲक्च्युली मी येणार नव्हते, बट 7:45च्या अराऊंड माझं डिसाईड झालं की मी ट्रेकला जाणार आहे म्हणून. आणि ट्रेक म्हणजे हे सगळे निघणार होते 8:30ला अराऊंड. आणि मग माझं तेव्हा डिसाईड झालं की मी ट्रेकला येणार आहे. आणि तेवढ्या वेळात मी कसा भरले माझं मला माहिती आहे. सो नाव म्हणजे लाईक होतंच माझ्या डेस्टिनेशनमध्ये. म्हणजे मी आधी डिसाईड केलेलं की मला जायचं आहे म्हणून. मग मी सगळ्यांना विचारलेलं, पण एव्हरीवन वॉज लाईक की नाही आम्हाला नाही यायचं आहे. मग माझा पण प्लॅन कॅन्सल झाला. सो मग नंतर मी डिसाईड केलेलं की राहू दे आता नाही जायचं आहे. मग पप्पांना पण बोललेले की मला नाही जायचं आहे म्हणून. आणि मग नंतर काल अचानकच मला कळलं. सो मग मी लाईक 7:45 वाजता ठरवलं की मी जाणार आहे म्हणून ट्रेकला. मग पप्पांना पण विचारलं, मग पप्पा पण हां बोलले. सो मग मी निघाले आणि मग मी फायनली इथं आलेली आहे. सो तर नाव लेट्स गो. गाईज, तुझं नाव सांग. नेहा. माय नेम इज मैत्री. हॅलो. तर आम्ही सगळे आता एकत्र आहे ट्रेकला. ग्रुप फोटोसाठी थांबलो सगळे. सो लेट्स गो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. भारत माता की जय.
इथं ढकलून द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. कसं झालं माझं गोव्याला राहून राहून तसं झालं. बरोबर म्हटलं ना आम्ही. कुठं वजन कुठे जास्त झालं सांगा. माझं वजन वाढलं इकडे हलकं झालं. माझं वजन वाढलं माझं इकडे चाललं का बघा बोट. सो गाईस तर बोट निघालेली आता आहे आमची. सो गाईस तर आता इथं आमचं बोट हे होणार आहे. आमचं बोट इथं संपणार आहे आता. समोर दिसतो जो वासोटा किल्ला आहे तिथे बोट बंद झालेले आहे. बोट बंद झालेला काकाचं नाव घ्यायचं आहे. 1 2 3 स्टार्ट. काका 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 हाकलाच आपल्याला. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भवानी जय शिवाजी. काय म्हणायचं पुढे सांगा आम्ही म्हणतो. काय ओनली घाटे काकू. ओनली घाटे काकू. ओनली घाटे काकू. तर गाईज मराठी ब्लॉग आहे. सोहम शांत बस. तर मागच्या ट्रेकला हा मुलगा मला म्हणलेला बिटा असेल त्याच्यात तू जात असतील. बिटा किंवा हॅरियर सफारी. हो पणचे नाव घे ना. हो नाही गाड्यांचे नाव. हो शाह मॅडम सारखे का नागोजी सर. हो शाह मॅडम सारखे का. हा एक्झॅक्टली. ते मंदिरात जाऊन मग परत येऊन ते थाळी काढली होती चांगली. जैन मछली. चेक पॉइंट आहे ते आता आम्हाला चेक करणार आहे. हा येस. तर ते चेक करून ते काउंट करून पाठवणार आहेत आम्हाला. सो काहीच तर काउंटिंग झालेलं आहे आणि वी आर गोईंग नाव. सो लेट्स गो. सो तर आता इथे चेकिंग करणार आहेत. म्हणजे लाईक आमच्या बॅगमध्ये किती प्लास्टिक आहे जे की त्यांनी डिपॉझिट जमा करून घेणार आणि मग खाली येताना पण त्यांनी ते चेक करणार की तेवढंच प्लास्टिक जर आम्ही आणलं असेल तर ते डिपॉझिट वापस. असं इथलं रूल आहे जस्ट बिकॉज कचरा कमी व्हावा. सो नाव वी विल गोना चेक आवर बॅग्स. चेकिंग झालं आणि यांना काहीतरी सापडलं इथं. काय आहे ते. काय काय क्रिएचर. इट्स नॉर्मल गाईज. सो गाईज तर चढायला स्टार्ट झालेलं आहे आमचं ट्रेक. इट्स 11 o'clock and we started now. So let's go. गाईज तर आजी दादा हा जरा गॉगल घालतो. गॉगल घातल्याशिवाय मी दिसत नाही छान. कारण ऑलरेडी काळा आहे मी. सगळ्यांना थोडी काय आहे का. मन काळा नाही माझं. मन लय गोरा आहे. तर संस्कृती खूप दिवसानंतर ट्रेकला आलेली आहे. त्याच्यापूर्वी मान्सून ट्रेकला आली होती आणि खूप धमाल केली होती. अगदी पावसात चालत होतो आम्ही. पाण्यात कुठं कुठं पाणी गेलंय आता काय तुम्ही इमॅजिन करा, गेस करा. ब्लॉग मध्ये बघितलं पण असेल. आता हा जो ट्रेक आहे तो जस्ट समरची सुरुवात आहे. फेब्रुवारी 16-17 ला आम्ही आलोय. सुरुवातीचा जो ट्रेक आहे प्रत्येक वेळी जे आपण करतो खूप थकवा जाणवतो. आताही तसं होतोय. घाम येतोय. पण काही वेळातच अगदी थंडगार आपण जंगलामध्ये प्रवेश करणार आहोत. त्यामुळं ज्याने कोणी वासोटा ट्रेक केला नाही त्याने नक्की करायला हवा. आपण संस्कृतीकडनं तिचे रिप्लाय ऐकूयाच की तिचा एक्सपिरियन्स कसा आहे. पण आम्हाला तर आता खूप छान वाटतंय. येस. सो गाईज तर आपण असंच हळूहळू पुढे जाऊ आणि नवीन नवीन लोकांची ओळख करून घेऊ. जस्ट बिकॉज दिस टाइम आय एम अलोन. ओके हाय. हाय.
तर आमच्या इकडे सगळ्या एजचे लोक आहेत. हे 2 छोटे बहीण भाऊ. इंट्रोड्यूस युअर सेल्फ गाईज. ओके. तर हे 3 चंगोमंगो आहेत. हा पण ओके 4 शीज. तर यांची कंपनी खूप छान आहे गाईज. आम्ही काल रात्री खूप मज्जा केली. सो तर आता पण आजचा दिवस पण आहे आमच्याकडे, उद्याचा पण दिवस आहे. आम्ही खूप मज्जा करेन आणि लेट्स गो नाव. तू आता सध्याला थोडंच 1-2 मिनिटात आपण गेलो तर तिथं नदी असल्याने वडा आहे, पाणी असलं आहे की नारळाच्या पाण्यापेक्षा बी गोड गोड थंडगार. तुम्ही एकदा पाणी पिऊन बघा. चला. आई आपल्या टुरिस्ट गाईड झालेत आज, कारण आईचं दुसरं वेळ आहे आणि माझं पहिलं वेळ आहे. मज्जा. चला. पाणी आता आणि जिवाळं पाणी अगदी. जीव लागला या माझ्या धरणीला. नारळापेक्षा पण गोड पाणी असं आई म्हणले. नारळापेक्षा बी गोड आणि जीव लागलाय मला. हे बघा पाणी. आता थोड्या वेळात मॅडम दाखवतील पाणी. आणि हे बघा त्याचे मोठमोठे वीर महाराजाचे ते बघा दिलो दान भूकत असं सगळं हरपून जात आहे. हे बघा जिवाळ पाणी. दगड बघा तुम्ही, दगड कसले मोठे मोठे आहेत. टेल यू लाईक ह्या ट्रेकचं रिझन काय होतं, कारण का की माझं एक्झाम झालेले मागच्या मंथमध्ये आणि त्यानंतर ट्रेनिंग चालू झालेलं आणि मग आम्हाला 1 दिवस पण सुट्टी भेटली नव्हती. आणि मग आता हे 3 दिवस लॉंग वीकेंड आहे. सो मग मी त्यासाठी डिसाईड केलं. 1 मिनिट, आई पण आहेत. हाय आई सगळ्यात पुढे आहेत. मी आता दुसऱ्या वेळा वासूट आला. पहिले गेल्या वर्षी एकदा केले, तरी पण माझी इच्छा आहे म्हणून वासुट्याला आले. यावेळेस सुनांसोबत. आणि कुणी जरी वासुटा नाही केलं तर करा. वासुटा हे बघण्यासारखं खास आहे. बोटीमधला 1 तासाचा प्रवास आहे, चालाचा 1 तासाचा प्रवास आहे. अडचणी काय नाही. वासुट्याला यायच. फोन नंबर घ्या, वासुट्याला कॉन्टॅक्ट. येस. आईंचं एज सांगा आई किती आहे? माझं 55-56. हा, आणि आई सगळ्यात पुढे आहेत. मी आणि आई सगळ्यात पुढे. तर आम्ही सगळ्यात पहिला जाणार आहे आजवरती. तर आईंना पण रस्ता माहितीये, सो मी त्यांना फॉलो करते. चला आता. चला तर चला बघू. चला चला. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. हे बघा मी आता निघाले. चला आजी. काकू आहेत त्यांनी आज. दीदी दीदी दीदी. एकटं एकटं सोलून चालला बघा मैत्रिणीला तुमच्या. तर सोहम तुला कसं वाटतंय वासोटा ट्रेकला येऊन? आम्ही सोलापूर. तुम्ही कोकण. तुमच्या टोपीवरून कळालं का मला? कोकणातली माणसं आलेली आहेत, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. आमचं आडनाव पण कोकण आहे, पण आम्ही कोकणातले नाही. ते आम्हाला माहिती आहे. तुला माहिती आहे, तुझ्या जे लोकल पिक्स आहेत ते सबस्क्राईब करताना माहिती. हो, सांगितलं आपण. ओके गाईज, लक्षात ठेवा त्यांचं सरनेम कोकणी असून पण त्यांनी कोकणातले नाही आहेत. यांचं सरनेम चव्हाण आहे, पण यांचं चव्हाण ऑटोमोबाईल यांचं नाही. हा, दॅट्स इम्पॉर्टंट. यांचं सरनेम थिटे आहे, पण यांचं काय बी नाही आहे. हो, त्यांचं संतोष मेडिकल नाही का त्यांचं, विसरला का? हो काय थकाला. मोर्या मोर्या. घाटे काकू. घाटे काकू. घाटे काकू. घाटे काकू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर गाईज इथं श्रीरामांचं मंदिर आहे.
तर आपण इथं पाया पडू. ॲट दिस मोमेंट थकली आहे मी, जस्ट बिकॉज माझं काही प्रॅक्टिस नव्हती एवढ्या दिवसाला ट्रेकला यायची. लेट्स गो. काय बोलायचंय का? अशा पद्धतीने ट्रेक आमचा संपलेला आहे. सोहम आणि मी थकलो नाही, पण संस्कृती थकून बसलेली आहे. कारण की संस्कृती कंटिन्युअसली बोलत आली आहे ना व्लॉग मध्ये, म्हणून संस्कृती थकली आहे. म्हणून शी नीड्स अ ब्रेक ऑफ 5 minutes. बाय. यू गाईज गो अहेड, आय विल कम. डोक्यावरनं गेलेलं आहे तुमच्या, पण त्यांच्या नाही, फक्त तुझ्या डोक्यावरनं गेलेला आहे. तुला विचारलं मी, कमॉन ट्रेकर्स हाऊ द जोश, संस्कृती म्हणते हाय सर. नाही सर म्हणले. हाय सर. हाय सर. हाऊ द जोश नाही. हाय सर. लेट्स गो सर. ओनली घाटे दिदी. आणि इकडून एक रोड आहे, हे इकडून इझीवाला आहे, इकडून अवघडवाला आहे. इट्स ओके. तर मे बी वी विल चूज दिस वन. ओके. रोहिने तो अभी चढ़ी मैं यहाँ पे. गॉगल काय सुटत नाहीये, नुसतं गॉगल घालून व्लॉग मध्ये गेलेत. चला 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 बस. मेकअप उतरलेला आहे. टफ होत चालले असं वाटी ना का? असं तुला वाटतं संस्कृती, कारण तू प्रॅक्टिस करून नाही डायरेक्ट गाडी मध्ये येऊन बसली, त्यामुळे ट्रेकला येताना सराव लागते. दुसऱ्याला थकले म्हणून आय एम डन गाईज, आय एम डन गाईज स्वतः दाखवतो. मी दाखवलाय. गाईज डन गाईज. तुम्हीच डन नाहीत गाईज, तुमचे चेहरे बघितलेत गाईज. चला आता गरजी पाहिजे गाईज. आणि आम्हाला म्हणाले की लहानपणापासून मला माझे मित्र नावाने मला माझे मित्र नावाने हाक मारतात, मला राजा राजा म्हणतात. हे राजा कुठं तर, त्यामुळे मी राजगिरा. घ्या घ्या ओनली म्हणा की घंटी. आता लाडू खाऊन एनर्जी आली आहे. थँक्स टू घाटे दीदी. चला तर आता लाडू खाऊन एनर्जी आली. आता पुढचं ट्रेक चालू केलेला आहे आम्ही. दाखवलंय गाईजला, माहितीये ते तुम्हाला. सगळं गाईज गाईज काय करते, बैल बसतात बघणारे, रेडे पण असतात जे बसलेत तिथं आता. फायनली आपल्याला वासोट्याचा बोट दिसलाय. सो गाईज तर आपण आता आपल्याला वासोट्याचा बोट दिसलेला आहे, तर आपण जातोय. लेट्स गो गाईज. हा सगळेच दमलेले आहेत. हा चिरकून चिरकून सायलेंट झालेला आहे. इंट्रो मध्ये हेच असणार आहे. तर तुम्ही थकलात का? कमॉन फ्रेंड्स, थकणं हे फक्त शरीराने आहे, बुद्धीने आणि मनाने नाही, म्हणून थकलेलं नाही आहे. ओके चला आता मग. सर तुम्हाला काय म्हणायचंय? माय डिअर फ्रेंड्स, कमॉन कमॉन. ओके आम्ही तर थकलो. तुझा दोस्त थकलेला आहे. सोहम आतिशने गदा घेतलेली आहे. देऊ काय सोहमला एनर्जी. आज असं पुढं होऊ, गदा शॉट देतोय डायरेक्ट वासोटा गेट पशीत. सो गाईज ॲट दिस मुमेंट असं मला वाटतं की जेव्हा बोलत बोलत चढतो तेव्हा जास्त दम लागतोय. आणि मी टोटली आता दमली. आय जस्ट वॉन्ट टू टेक रेस्ट समवेअर बट आय डोंट हॅव एनी प्लेस. सो So guys, look at the view after this. आम्ही तिकडून स्टार्ट केलेलं, आता आम्ही इथे थोडं राहिलं. लेट्स गो. हिअर इज द व्ह्यू. हां आणि अजून तेवढं वरती जायचं आहे आम्हाला. लेट्स गो.
अजिबात मी तुला सांगायले. इथं थोडंच राहिलंय पण आता चढणं होत नाहीये. मधनं आपण आत आलेलो आहेत. इकडलं लुक ॲट दिस व्ह्यू, लाईक हाऊ अमेझिंग इट इज. खास करून कारागृह म्हणजे जेल म्हणून वापरला जात होता. We are back at the checkpoint. Watching beautiful sunset from the